तळकोकणातील देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग बंदरात मुंबई ते सिंधुदुर्ग रोरो सेवेची चाचणी घेण्यात आली। मत्स्य व्यवसाय बंदर मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रमार्गे प्रवास करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली। कोकणवासियांना आणि पर्यटकांना या वाहतूक सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे। या रोरो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण 147 परवानग्या प्राप्त झाल्या असून यामुळे कोकणवासियांचा अतिशय सुरक्षित आणि जलद प्रवास होणार आहे। हवामानाच्या बदलामुळे चाचणी दरम्यान ही रोरो बोट सिंधुदुर्गामध्ये 12 तासांनी दाखल झाली। ही चाचणी यशस्वी झाली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई ते सिंधुदुर्ग ही रोरो सेवा जी आहे त्याची चाचणी आज करण्यात आलेली पाहायला मिळते। आपण जर या ठिकाणी जर पाहिलं असेल तर M2M ही जी बोट आहे ती विजयदुर्ग बंदरात दाखल झालेली पाहायला मिळते। ही प्रायोगिक तत्वावरची चाचणी आहे ती करण्यात येत आहे। सिंधुदुर्गातील विजयदुर्ग बंदरात ही बोट दाखल झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 40 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहिलं असेल तर सागरी रोरो सेवा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर याचा उत्साह जो आहे तो सिंधुदुर्गातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी जर पाहिलं असेल तर या चाचणीची जी पाहणी करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते जेटीवर आलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ही जी रोरो सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची चाचणी जी आहे ती यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, ABP माझा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग।